दादा मला नानूचं म्हणणं योग्य वाटतंय. बघ यावेळेस तरी आपण इमोशनल नव्हता विचार करणं गरजेचं आहे. मोहन काय बोलतोयस तू? मानसीला असं तोडून टाकणं, तिच्या बाबतीत असा कोरडेपणाने विचार करणं हे चूक नाहीये का? दादा मला माहिती आहे की तुला मानसीविषयी अटॅचमेंट आहे. हे तुला ती मुलीसारखी आहे. ही खरंच मुलगी चांगली आहे. पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण वेगळा विचार करणं आवश्यक आहे. हे बघ नानू मामा म्हणतो ते बरोबर आहे. एक लग्न तुटतं आणि नुसतंच तुटत नाही तर भांडून साल्टी काढून जेव्हा तुटतं ना तेव्हा कडवटपणा येतोच ना. मग अशा परिस्थितीमध्ये मानसी जर का या घरामध्ये येत राहिली तर त्याला काय अर्थ असणार आहे? आणि समजा उद्या विक्रांतचं दुसरं लग्न झालं तर त्या मुलीला काय सांगणार आपण? काय म्हणजे जे घडले ते सगळं सांगून टाकायचं, आपण सांगायचं. आता एवढं सोपं नसतं ते. अरे आपल्या समाजामध्ये अजूनही डिवोर्स एवढा इझिली स्वीकारत नाहीत लोक. चर्चा होते, बदनामी होते. दादा दादा माझे क्लासेस आहेत आणि जर का आपल्या कौटुंबिक प्रॉब्लेम्समुळे काही झालं तर व्यवसायावरती परिणाम नको व्हायला बस. मग तू काय बोलतोयस? नात्यांना मानणारा माणूस म्हणून तुला समजत होतो मी. तू असा स्वार्थी विचार कसा करू शकतोस? नाही दादा हा स्वार्थी विचार नाहीये. दादा मी शिक्षक आहे. मी समाजाचं देणं लागतो. समजा उद्या आपल्याच घरामध्ये अशा काही गोष्टी घडल्या की ज्याला समाज मान्यताच नाहीये तर मग मी शिक्षक म्हणून नव्या पिढीला काय शिकवणार? म्हणून तुला एक प्रश्न विचारतो. नाही, शिक्षक मोहन दळवीला नाही, माणूस मोहन दळवीला प्रश्न विचारतो मी. असा मोहन दळवी जो नात्यांचा विचार करतो, भावनांचा विचार करतो, त्याला विचारतो मी. एक मुलगी जी आपल्या घरात आली, तिने अख्ख्या घराला जोडून ठेवलं, सगळ्यांना प्रेम दिलं. त्या मुलीला काय वाटेल याचा विचार आपण करायचा नाही, तिला असंच तोडून टाकायचं. बरोबर आहे? नाही दादा मला असं वाटतं की आता आपण विचार नको करायला, कारण हे सगळं खूप कॉम्प्लिकेटेड आहे. आपण प्रॅक्टिकल विचार करूया. एकतर जोडायचं किंवा मग तोडायचं. तू उघड उघड नानू मामा सारखाच बोलतोयस रे. अर्थ तोच आहे, फक्त शब्द वेगळे आहेत तितकंच. दादा मला तुझ्याकडनं अपेक्षा नव्हती मोहन. दादा दादा मोना काय चाललं तुझं? कशाला आदळपट करतेस? पेट लागलाय मला. माझं ना डोकं फिरलंय म्हणून मला सुचत नाहीये काय करावं ते. हे असं केल्यावर जरा शांत होईन मी. तुझं डोकं फिरलंय म्हणून आमचं फिरवू नकोस. नीट वाग जरा. काय झालंय काय ग रागवायला? बरोबरच आहे. तुम्ही दोघंही मिळून मलाच बोलणार ना? म्हणजे या जगात एकच महामूर्ख आहे, ती म्हणजे मोनिका. बरोबर? असं आम्ही म्हणत नाही आहोत, तूच म्हणतेस. हो मीच म्हणतेय. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं आजी, आजोबा माझ्या गोष्टीत लक्ष घालू नका. तुम्ही माझ्या मार्गात येऊ नका, मी तुमच्या मार्गात येणार नाही. पण नाही ऐकलं ना तुम्ही माझं. अगं काय झालंय सांगशील की नाही? काही नाही. अनाथाश्रमात गेली होतीस ना? मला नाही सांगायचंय, मला नाही सांगायचंय. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
काय गो हा काय झालं काय झालं काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली आहे त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय ती का मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्या नेहा आले आई मी येते हो काकू येते सावकाश जाग हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया